गुरुवार सामान्य काळातील 31वा आठवडा वर्ष पहिले. पौलाचे रोमकरास पत्र यातून घेतलेले वाचन. आपल्यातील कोणी स्वतःकरिता जगत नाही आणि कोणी स्वतःकरिता मरत नाही. जर आपण जगतो तर प्रभूकरिता जगतो आणि जर आपण मरतो तर प्रभूकरिता मरतो. म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहोत. ख्रिस्त मेलेल्यांचा आणि जिवंतांचाही प्रभू असावे म्हणून अशासाठी मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला. तर मग तू आपल्या भावाला दोष का लावतोस किंवा तू आपल्या भावाला तुच्छ का मानतोस? कारण आपण सर्व देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की प्रभू म्हणतो, ज्या अर्थी मी जिवंत आहे त्या अर्थी माझ्यापुढे प्रत्येक जण गुडघा टेकील आणि प्रत्येक जिव्हा देवाचे स्तवन करेल. तर मग आपणातील प्रत्येक जण आपापल्या संबंधी देवाला हिशेब देईल. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करील. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझा दुर्ग आहे. मी कोणाचे भय धरू? या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करील. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले. त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे, आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन आणि त्याच्या मंदिरात ध्यान करीन. या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करील. या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करील. परमेश्वराची प्रतीक्षा कर. खंबीर हो, हिम्मत धर. परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करील. आलेलुया, आलेलुया. आपला तारणारा ख्रिस्त येशू याने मरण नाहीसे केले आणि सुवार्तेच्या द्वारे जीवन मिळवून दिले. आलेलुया. लूक लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. सर्व जकातदार आणि पापी लोक येशूच्या ऐकावयास त्याच्याजवळ येत होते. तेव्हा परुषी आणि शास्त्रीही अशी कुरकुर करू लागले, हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो. मग त्याने त्यांना एक दाखला सांगितला. तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की त्याच्याजवळ 100 मेंढरे असता त्यातून एक हरवले तर 99 रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो त्याचा शोध करत नाही? ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो आणि घरी येऊन मित्रास आणि शेजाऱ्यास एकत्र बोलावून त्यांना म्हणतो, माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे म्हणून माझ्याबरोबर आनंद करा. त्याचप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा 99 नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसांबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो. तसेच अशी कोण स्त्री आहे की तिच्याजवळ रुपयाची 10 नाणी असता त्यातून एक नाणे हरवले तर दिवा पेटवून आणि घर झाडून ते सापडेपर्यंत मन लावून शोध करत राहत नाही? ते सापडल्यावर ती मैत्रिणींना आणि शेजारणींना बोलावून म्हणते, माझे हरवलेले नाणे मला सापडले म्हणून माझ्याबरोबर आनंद करा. त्याचप्रमाणे पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो, हे मी तुम्हाला सांगतो. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. मिसा बलिदानात भाग घेण्यास पात्र होण्यासाठी धर्मगुरू आपल्याला पश्चाताप करण्याचे आवाहन करतात. आजच्या शुभवर्तमानात आपण हरवलेले मेंढरू व हरवलेले नाणे यांचे प्रभू येशूने सांगितलेले दाखले ऐकलेले आहेत. आपला परमपिता हरवलेल्या मेंढरू शोधत जातो. हरवलेले नाणी सापडल्यावर ती बाई आपल्या मैत्रिणींना बोलावून तो प्रसंग साजरा करते. तसा एक पापी परिवर्तन झाल्यावर जीवनात मागे फिरल्यास स्वर्गात जल्लोष होतो. आपले जीवन परिवर्तनासाठी आहे. जेवढा आपल्या हृदयाचं परिवर्तन होईल तेवढं आपण प्रभू भोजनातील सहभाग सक्रिय आणि प्रभावी करू शकतो. प्रभू, तू माझ्या अंतर्यामी यावेस इतकी माझी पात्रता नाही, मात्र एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल.